तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आज आपण आपल्या शेतामध्ये आलो होतो आणि इथं शेतामध्ये आल्यानंतर जे आता आपण मक्काला जे पाणी येतं ते पाणी लावलं होतं. तुम्ही मागं पाहू शकता. अशा प्रकारे आपण पाणी लावलं होतं. तर काय आलं माहिती आहे मित्रांनो, जेवढे माझे शेतकरी मित्र असन तर म्हणजे जेव्हापासून आपण पीक घेत असतो, कुठलंही मक्का असो सोयाबीन असो, तर जेव्हापासून पीक घेत असतो तर आपण त्याची काळजी करत असतो. आपण त्याला वेळेवर खत देत असतो, वेळेवर फवारण्या करीत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आता असं झालं मित्रांनो, जवळपास 15 ते 16 दिवसापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पावसानं दडी मारली होती, तर त्या दडीमुळे सगळ्यात जास्त जर फटका कोणाला बसला असेल तो माझ्या शेतकरी राजाला बसला, माझ्या शेतकरी मित्रांना बसला. तर अशा वेळेस काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, तर आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन करीत असतो, प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो, फवारणी करत असेल. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो पिकासाठीचा तो पाणी असतो. तर पाणी जर आपण ह्यावेळेस या अवस्थेत दिलं नाही, तर कुठं ना कुठं आपल्याला जो उत्पन्न भेटणार आहे त्याला फटका बसणार आहे, उत्पन्नात कमी येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, तर सध्या अशा पद्धतीनं आता आपली जी मका आहे तर त्या मक्काला आता याशी ज्या कणस आहे जे बिट्या आहेत त्या लागल्या होत्या आणि हे लागल्यानंतर ह्या अवस्थेत जर पाणी जर भेटलं नाही तर कुठं ना कुठं आपल्याला जे उत्पन्नात आहे ते उत्पन्नात कमीत कमी 30 ते 40 किंवा 50% पण घट होऊ शकते. त्याच्यामुळं होतील तेवढं माझी शेतकऱ्याला विनंती की तुम्ही तुमचे जे पीक असतं सोयाबीन असेल किंवा मका असतील, बहुतेक ठिकाणी आता मी सोशल मीडियावरती पाहत असतो की जे सोयाबीन आहे, शेतकऱ्यांच्या तोंडी घास आलेलं सोयाबीन, आता पावसाचे जे संकट आलं होतं, जे नैसर्गिक संकट म्हणतो, त्याच्यामध्ये काही ज्या सोयाबीन असतील त्या होरपळून गेल्या. त्यांचे जे उत्पन्न भेटणार होतं तर ते उत्पन्न सुद्धा आता शेतकऱ्याला भेटणार नाही. पण आता आपल्याला हातामध्ये सध्या मक्का आहे, तर मक्काला होत होईल तेवढे आपल्याला जपायचे. कारण की आपण पाहू शकता आता साखरेचे भाव असतील किंवा पेट्रोलचे भाव असतील, तर सगळ्यात जास्त इथेनॉलचा जर साठी त्याचा वापर करत असेल तर मक्का आहे आणि मक्काच्या पाठोपाठ ऊस आहे. तर इथेनॉलला मक्का वापरल्यामुळं तर कुठं ना कुठं म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा मक्काची निर्यात करत असतो. तर ती निर्यात कुठं ना कुठं बाहेरच्या देशानं पूर्णपणे म्हणजे वाढवली होती आणि वाढवल्यामुळं आता भविष्यामध्ये कुठं ना कुठं जो आपला मक्का आहे, जी मक्का निघणार आहे त्याला तर म्हणजे अपेक्षेप्रमाणे आपल्याला जास्तच भाव भेटणार आहे. त्याच्यामुळं होतं तेवढं ह्या स्टेपला तुम्हाला जी आपली मका सध्या पाण्यावरती आला असेल तर तिला पाणी देऊन घ्यायचे आणि पाणी दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता अशा प्रकारे आपली मका आहे आणि पाणी दिल्यावर आपल्याला नक्कीच आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढण्याला मदत होणार आहे. ते मित्रांनो होतं होईल तेवढं इथेनॉलला ज्या पद्धतीने इथेनॉलसाठी मकाचा असेल किंवा ऊसाचा असेल याचा उपयोग केला जातो, तर त्याच्यामुळं आपल्या जी शेतीतून जे उत्पन्न निघणार आहे त्याला नकळत का होईना भाव भेटणार आहे, चांगला भेटणार आहे. त्याच्यामुळं होता येईल तेवढं जेवढे पण आपले मक्का शेतकरी असेल, ऊस बागायतदार असेल, त्यांनी काळजी घ्यायची आणि होता येईल तेवढं जास्त उत्पन्न घ्यायचं. कारण की भविष्यामध्ये आपल्या मालाला भाव नक्कीच भेटणार आहे आणि अशा भेटल्यामुळं तर शेतकरी कुठं ना कुठं सुखी होणार आहे. तर मित्रांनो नक्कीच काळजी घेत चला आणि होता येईल तेवढं आपल्या जी पिकं असतील म्हणजे कुठलंही पीक धरा तुम्ही, मक्का असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल, तर त्याला पाणी द्यायला तुम्ही सुरू करून टाका. म्हणजे पावसाच्या भरोश्यावरती राहू नका. कारण की बऱ्याचशा ठिकाणी काय राहिलं की मक्कासुद्धा जळू राहिला, सोयाबीनसुद्धा जळू राहिला. त्याच्यामुळे काळजी घेत चला मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि जेवढे पण आपल्या शेतकऱ्यांनी मक्काला पाणी लावलं असेल तर त्यांनी कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना लावायचं असेल तर त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून माझा शेतकरी जेव्हा झोपलेला असेल तो सावध होईल आणि त्याच्या पिकाला पाणी द्यायला तयार होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक शेतकरी ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना समजून जाईल की मक्का भविष्यामध्ये आपल्याला पैसे देऊन जाणार आहे. मक्का हा इथेनॉल उत्पन्न करणारा घटक असल्यामुळं मक्काला नक्कीच आपल्याला सोन्याचे दिवस येणार आहे. त्याच्यामुळं होतील तेवढं मक्का पिकासाठी तुम्ही जपत चाला, तयारी करीत चाला. त्याचबरोबर तुमचं सोयाबीन असेल, सोयाबीन पण तेलबी आहे, त्याचा पण भाव चांगलाच राहणार आहे. प्रत्येक जे पीक असेल त्याची काळजी घ्या आणि त्याला पुरेपूरपणे पाणी भरा आणि त्याला वाचवा आणि उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत चाला. आणि आपला जो शेतकरी आज पूर्ण कर्जामध्ये डुबलेला आहे, तर त्याला कुठं ना कुठं स्वावलंबी करण्यासाठी हे एक पाऊल उचलायला खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.